नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या नाट्यसमीक्षा संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील प्रेमपत्र एक अभिनव नाट्यरूपाचा विमर्श या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 4 भागांपैकी तिसरा भाग वाचतो. व्यक्तिरेखा 1. प्रथम उर्मिला. तिची जगघडण, आकलन, नाट्यात्मक कार्य. प्रथम दर्शनी ही नायिका प्रधान प्रीतिकथा आहे. नायिका प्रधान शोकांतिका आहे असे भावते. बहुसंख्य प्रेमपत्रांवर ठळक शिक्का तिचाच आहे. अजय या पुरुषावर वर्चस्व उर्मिला या प्रकृतीचेच आहे. उर्मिला या प्रकृतीचाच हा सर्व नाट्यात्मक खेळ आहे असे वाटावे अशी तिची सर्व प्रकृती आहे. अजय नावाच्या एका मुलाला ती स्वतःहून पहिले पत्र लिहिते. त्याने तिच्या वाढदिवसासाठी पाठवलेली भेट खूप 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 आवडली हे खूप आवर्जून सांगते. तोही तिला खूप आवडला हे सूचित त्याला भिडवते आणि त्याच्याशी खट्याळ खेळ खेळू लागते. तू डिट्टो परिराणीसारखी दिसत होतीस ना, असं त्याने लिहिताच हॅट, खोटं खोटं खोटं. मी पुस्तकातल्या परिराणीसारखी मुळीच दिसत नाही अशी त्याला दटावते. तुझं अक्षर मोत्यासारखं सुंदर आहे असं त्यानं कळवताच खोटं खोटं खोटं, आमचं अक्षर एकदम गिचमिड आहे असं त्याला वरमवते. खाली बघ, तुझं नाव मी फुलात काढलंय असे त्याने पत्रातून सांगताच हे फूल आहे, अय्यो बुद्धू अशी त्याची हुरियो करते. तुमच्या घराजवळच्या आमराईत थंडगार सावली असते. मी येत जाऊ अभ्यासाला. यावर तिथेच कावळ्यांना आणि पुरुषांना यायला बंदी आहे अशी ती त्याची अवखळ गंमत करते. खरंच मला तुला किस करायचं नव्हतं, आईशपथ, पण तू इतकी सुंदर दिसत होतीस, इतकी सुंदर दिसत होतीस. अशा त्याच्या धिटाईनंतरच्या दिलगिरीवर बावळट, तुला किस करायला येतच कुठे. सोबत एक फोटो पाठवते आहे. त्यात राज कपूर नर्गिसला जे करतोय ना त्याला किस म्हणतात, शीक जरा अशी त्याला मिश्किल चेतना देते. आणि शेवटी चलाम चतू चराफा चावडतोस आ असे सांगून त्याला कायमचं स्वतःत गुंतवून ठेवते. अशी ही मोठी खट्याळ मिश्किल अवखळ मुलगी. तिचे निर्वाज्य मुक्त निरागस घडणे. त्या भाईंच्या तसल्या विस्कटलेल्या घरात तिचे असले घडणे कसे घडते. पुढे अजय, तू माझ्याशी लग्न करशील. काल तू माझ्या स्वप्नात आला होतास आणि स्वप्नात ना, जाऊ दे, कधी कधी खोटेपणा अगदी रेशमाच्या दुलईसारखा असतो, मृदू मुलायम उबदार, जो लपेटून घेण्यात सुद्धा खूप मजा असते. असे तिचे प्रीतीनिर्भर घडणे. त्या विघटित झालेल्या आई भाई जामखेडवालींच्या घरात कसे घडते. आई भाईंच्या तसल्या जीवनाबद्दल फारशी कल्पना येत नसलेल्या त्या बालकिशोर वयात एखाद्या आत्ममग्न निर्भरशील वृत्तीच्या मुलीचे वागणे बोलणे असेच असते असा तिच्या बालकिशोर नंदनवनाचा अर्थ लावता येईल. या नंदनवनातून बाहेर पडताच तिचे आक्रमक रूप दिसू लागते. अजयवरील वडिलांच्या नियंत्रणाबद्दल ती सरळ लिहिते. विक्रम कधी बापाच्या इशाऱ्यावर नाचत नाही. नाकात वेसण घातलेलं एक अस्वलाचं चित्र पाठवते. माहिती आहे तो कोण आहे. आबांनी त्याच्यासाठी आणलेल्या एका स्थळाचा त्याने उच्चार करताच मसणात गेलास तू आणि तुझे आई बाबा असे त्याला सणकावते. कोजागिरीच्या ठरलेल्या भेटीबाबत त्याने तिचा हिरमोड करताच समोर असतास तर तुला ओरबाडून काढलं असतं, अर्थ काय या हलकटपणाचा अशी त्याला ती ओरबाडतेच. तिने लग्नाच्या परत काढलेल्या विषयावर आता वयही साथ देणार नाही असे त्याने म्हणताच यू आर अ डर्टी पिग आणि आय हेट ऑल पिग्स ऑफ द वर्ल्ड अशी ती त्याची हेटाळणी करते. आणि हॉटेलात भेटण्याबाबत पेपरवाल्यांच्या हाती कोलीत मिळेल
अशी त्याने भीती व्यक्त करताच आबांची जागा आता वर्तमानपत्रवाल्याने घेतली की तू पहिल्यापेक्षा आता अधिक भेकड झालास, असा त्याचा ती उपरोधपूर्ण उपहास करत. विस्कटलेल्या घरात वाढत आलेल्या या मुलीबाबत तिच्या मनात साठत आलेला या विस्कटलेपणाचा त्रागा, राग, अस्वस्थता अशी कुठेही आणि कशीही प्रमाणाबाहेरच्या तीव्र, विक्षिप्त आणि आक्रमक प्रतिक्रिया देत बाहेर पडते, असा याचा अर्थ लावता येईल. त्यात असल्या मानसिक दबावातच तिचे आताशी गपगप असणे, तासनतास नुसतं बसून राहणं, रंगात बोटं बुडवून भिंती रंगवत बसणं, तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेणं, मध्येच गंमत म्हणून स्वयंपाक्याकडून चारमिनार सिगरेट घेऊन त्याचा जस्ट एक पफ घेणं आणि पुढील आयुष्यात दारू, होडका या साऱ्या तिच्या प्रवाहपतित वर्तनाचे मूळ तिच्या घरातील त्या विस्कटलेपणातच बहुतांशी असते असे सांगता येईल. पण पुढे ती स्वतःहून अनेकदा निष्ठुर राहते. जाणीवेच्या स्तराशी तिच्या अतर्क्य वर्तमानाचा अर्थच लावता येत नाही. ती अनाकलनीय होऊ लागते. व्यक्तिगत नेणिवेचा स्तर, सामूहिक नेणिवेचा स्तर आणि जाणीवेचा स्तर या 3 स्तरांच्या देवघेवीतून तिच्या मनाचे अंतरंग व्यक्त होऊ पाहतात. स्वप्न, स्वप्नभास, दिवास्वप्न यांच्या सरमिसळीतून काही व्यक्त व्हावे असे प्रत्यय तिचे वागणे, बोलणे देऊ लागते. तिथे ती अतर्क्य, संदिग्ध, गूढ होऊन जाऊ लागते. राकेश अरोरा आणि सागर किनारा यांच्या सहवासातील तिचा तो अनुभव, खरं म्हणजे या हलकटपणाचा मला प्रचंड तिटकारा वाटतो. त्याच्या शरीराचा तो घामट उग्र दर्प मला अजिबात आवडत नाही. पण हेही खरंय की मी त्याच्याबरोबर जंजिरा मुरुडला गेले होते. तिथं त्या खळाळत्या लाटा माझ्या अंगावर झेपावल्या. म्हणाल्या, बघतेस काय, अगं फेकून दे ती रेशमी बंधनं आणि जा सामोरे त्या धुंद वाऱ्याला. अँड आय डिड इट. येस, आय डिड इट. आणि मग एखादी प्रतिक्षिप्त क्रिया होऊन जावी तशी त्या सागर किनाऱ्यावर कपडे उतरवून ती गरम वाळूवर पडलेली आणि त्याने तिच्या संपूर्ण शरीराची घेतलेली, तिला न जाणवलेली असंख्य चुंबने, असे तिचे स्वतःच्या हातून एका आवेगात निसटून जाणे, स्वप्नसदृश अनुभवाची परत वाटावी असे असते. म्युझियममधील झीनत महलचे तिने पाहिलेले, ऐकलेले खुदकन हसणे, बोलणे असेच. परवा मी म्युझियम पाहायला गेले होते. तिथे बहादूर शाह जफरच्या बेगमचं झीनत महलचं सॉलिड पेंटिंग होतं. काय तब्येतीत हुक्का पीत होती ती. ओ, काय ती तिची अदा. हम तो एकदम फिदा हो गए. मग मीही तिथेच एका अमेरिकन टुरिस्टकडनं एक सिगरेट घेतली आणि तिच्या समोरच सुई का. मग पेंटिंगमधील झीनत सुद्धा माझ्याकडे बघून खुदकन हसली आणि लागली बोलायला. ही तिचे स्वप्नभास सदृश ट्रान्स, हेही तिचे स्वतःहून निसटणेच असते. कधी कधी दिसतं कॅनव्हासचा झालाय आरसा. त्यात डोकावलं तर दिसतो एक चेहरा. सर्वत्र डोळ्यांच्या झाल्यात काळ्या खोल गुहा. खरंच मला रंग दिसत नाही. एके दिवशी मी लाल ऐवजी काळ्या रंगात सूर्य रंगवला. आजकाल मातीची खेळणी बनवण्याचा नवीनच छंद जडलाय आम्हाला. दिवसभर ओल्या मातीत हात घालून बसायचं आणि त्यातून तरतऱ्हेचे आकार शोधत सुटायचं. कधी हत्ती, कधी घोडा, माकड. मी हे बनवते कारण मला परमेश्वर होण्याचे डोहाळे लागले. मला स्वतःला इजा करून घ्यायला आणि त्यातनं भळभळणारं रक्त पाहायला आवडतं. मोसॅचिझम म्हणतात याला. ती सृजनशील कलावंत आहे. सृजनाच्या खेळात भळभळ वाहणाऱ्या रक्ताची वेदना असेलच. सृजन प्रक्रियेत जन्म असतो आणि कुठल्याही जन्माचा मृत्यू असतो. पण या मृत्यूवर मात करणारा परमेश्वरी सृजनाचा साक्षात्कार कलावंताला परत परत होत असतो.
या सृजनाच्या खेळाची बीजे त्याच्या व्यक्तिगत आणि सामूहिक नेणिवेतून अंकुरत असतात. आणि शेवटले तिचे ते उदात्त समर्पण आणि उंच शिखरावर जाणे आहे. त्याचेही बीज तिच्यातील कलावंताच्या व्यक्तिगत आणि सामूहिक नेणिवेतील सृजनशील स्त्री तत्वात आहे याचा प्रत्यय येतो. ती म्हणते, मी सेंट पिट्समध्ये आहे आणि येशूचं पार्थिव उराशी धरून बसलेल्या माता मेरीला बघते आहे. किती यातना होत असतील नाही. तिला आपल्या तरुण बाळाचं घायाळ शरीर कवटाळताना, त्या पुतळ्याकडे बघताना वाटते की आईचं दुःख, आईच्या वेदना जाणून घेण्यासाठी आईच व्हायला हवं. त्या वेदना ज्या कूस उजवताना होतात, त्या वेदना ज्या जन्म देताना होताना, आणि मग ती आई होण्याचा, तो जन्म देण्याचा, त्यातील वेदनेचा अनुभव ती घेऊ लागते. जेव्हा अजयची पत्नी रश्मी त्यांच्या अभिजात संग्रामला घेऊन येते आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवत कुंपणावर उगवणाऱ्या बेवारशी गवताचं जीर्ण त्यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून आणि अजयला वाचवण्याची विनंती डोळ्यात पाणी आणून करायला येते, तेव्हा ती रश्मी, अभिजित, संग्राम यांची आई होते. अजय सहित सर्वांची आई होते. तुझी सर्व पत्रे बाहेर काढून ठेवली आहे. ये आणि घेऊन जा. त्याचं काहीही कर. मी निघाले आहे कायमची. या तिच्या निर्णयात तिच्यातील सृजनशील संरक्षक आदिबंधरूप आदि मातेचे स्पंदन आहे. आणि हेच तिचे आदि प्रकृतीरूप सर्व नाटकभर जाणीव, नेणीव, सामूहिक नेणीव अशा त्रिविध स्तरांवरून क्रीडा करत असते. आणि त्यातूनच एक रसरशील जीवननाट्य घडत चाललेले असते. मी आयुष्यभर बंडखोरी केली. सगळे नियम, कायदे, मूल्ये पायदळीत उडवले. बेबंद जगले, बेफाम उधळले. आव्हान झेलत सगळ्या जगाकडे तुच्छतेने बघत जगले. असे हे तिच्यातील जीवननाट्य असते. 2. अजयची दुपदरी व्यक्तिरेखा, तिचे नाट्यात्मक कार्य. उर्मिलावरील निर्भर प्रीती हे त्याचे एक मुक्त लोभस रूप. आणि सभोवतालची माणसे, परिस्थिती आदींनी नियंत्रित होत असलेले त्याचे दुसरे बंदिस्त रूप. त्याच्या या दुभंगलेल्या व्यक्तिमत्वामुळे लक्षणीय स्वरूपाचे संवाद, विरोधाचे नाट्य नाटकभर घडत असते. तो जेव्हा स्वतःचा असतो तेव्हा तो मुक्त, निर्भर असतो आणि निर्भर प्रीतीचे स्वप्न जगत असतो. उर्मिलाबरोबरचा त्याचा संवाद या पातळीवरून चालत असतो. आणि जेव्हा तो पूर्व आयुष्यात प्रामुख्याने आबा, त्यांचे मित्र व आई, आणि उत्तर आयुष्यात प्रामुख्याने पत्रकार, पत्नी रश्मी, मुले आदी रंगमंचावरील अदृश्य पात्रांच्या आणि सामाजिक, राजकीय आदी परिस्थितीच्या नियंत्रणाखाली जातो, तेव्हा तो प्रॅक्टिकल होतो. तो स्वतःचा न राहता त्या नियंत्रणामुळे वास्तव व्यवहाराची बंदिस्त चौकट स्वीकारतो. तेथील मूल्य व्यवस्था स्वीकारतो. आशा आकांक्षांच्या स्वाधीन होतो. त्यांचा पाठलाग करीत राहतो. त्याच्या दुभंगलेल्या व्यक्तिमत्वातील हे द्वंद्व हेच त्याच्या संदर्भात हर्मिशिया ठरू पाहते. उर्मिलेबरोबरच्या त्याच्या संवादाला ते नियंत्रण सतत छेद देत राहते. त्याचे हे मुक्त आणि नियंत्रित जगणे म्हणजे संवाद विरोधातील एक साखळीच बनून जाते. या साखळीतील संवाद विसंवादाचे दुवे नाटकभर पसरलेले दिसतात. 4 चौघींसारखी उर्मिला त्याला परिराणीसारखी दिसते. तो तिचे नाव फुलात काढतो. रंगपंचमीला रंग खेळायला बोलवून तिला चिंब भिजवतो. तिच्या घराजवळच्या आमराईत तासनतास तिच्याबरोबर सूर पारंब्या खेळतो. चलामच्या भाषेत ती आवडल्याचे सांगत कधी अचानक भीतच्या धिटाईत तिचा केस घेत लाजरा मुजरा होतो. पण एवढ्यात त्याच्या आबांची तेथून बदली होणार म्हणून पुढील शिक्षणासाठी त्याला औरंगाबादला पाठवले जाते.
आणि त्याचे ते बालपणीचे नंदनवन वाईतच राहून जाते. औरंगाबाद परिसरातील अजंठा वेरूळची चित्रे शिल्पे बघताना राहून राहून त्याला तिची आठवणी येते. दर ठेक्या गणित तिचे दूर असणे त्याला व्याकुळ करते आणि काही दिवसातच तो वाईकडे भेटायला निघतो. एक्स्ट्रीमली सॉरी. मी इथं आल्याचं निमित्त साधून आबांनी कलेक्टर साहेबांना डिनरला बोलावलं होतं. मी सिव्हिल सर्व्हिसमध्ये जावं अशी त्यांची इच्छा आहे. त्याचीच ही पूर्वतयारी अशी त्याला तिच्याकडे दिलगिरीचे पत्र पाठवावे लागते. आबांची इच्छा. विठ्ठलराव नाईक नवऱ्यांकडे कोजागिरीला नक्की ये. तुला बघून खूप दिवस झाले, ही त्याची आतुरता. पण आबांच्या चळवळीतले एक जुने मित्र त्या दिवशी आले होते आणि त्यांनी संध्याकाळपर्यंत माझी पाठ सोडली नाही. असे आबांमुळेच तिच्या उत्सुक भेटीवर पडलेले पाणी. परवा एक कवी संमेलन झाले. त्यात एक कविता ऐकली. युगा मागुनी चालले रे युगेही, करावी किती भास्करा वंचना. ही कविता माझ्या मनात घर करून गेली. अशी तिच्याबद्दलची संवेदनशीलता. तिचेही मग आवेगशील विचारणे. अजय, माझ्याशी लग्न करशील? अजून शिक्षण पुरं व्हायचे आणि करिअरचं काय? आबांची मतं तर तुला माहीतच आहे. या क्षणी करिअरखेरीज दुसरं काहीही महत्त्वाचं असू नये. मागल्या आठवड्यात आबा इथं आले होते. त्यांच्याबरोबर मी कमिशनर माधवराव देशमुखांकडे गेलो होतो. त्यांचा प्रचंड बंगला सार्वजनिक उद्याना एवढा. त्यांच्या घरामागच्या बगीचा 4 कार्स. मला IAS व्हायला ते मदत करणार आहेत. मला माझा आदर्श सापडला. आबांच्या मनातला आदर्श आणि आबांच्या मनातील करिअर. तुमच्या घरी माझ्या वयाची मुले येतात? विक्रम चांगला मुलगा नाहीये. त्याला भेटणं ताबडतोब बंद कर. खरोखरच त्या राकेश अरोराबरोबर तू जंजिरा मुरुडला गेली नव्हतीस ना? उर्मिला, तू हे चांगलं नाही केलंस. असा त्याचा मत्सर त्याला तिच्यात गुंतवणारच. त्याचे असे गुंतणे तिला उमजलेले, आवडलेले. अशाच एका उर्मीत तुझ्यासाठी खोली सजवून ठेवली. तू ये ना. असे तिचे आतुर आमंत्रण. मी येतोय, निघालोय, हा त्याचा आवेगशील देकार. आणि मग तिच्या आयुष्यातले ते 3 सर्वात सुंदर दिवस. पण तिथेही आबा. त्या क्षणी मला अस्वस्थ वाटत होतं. त्या एकांतात आपण एकटे नाही आहोत. आई आहे, ती डोळे वटारून बघते. अस्वस्थपणे फेऱ्या घालणारे आबा आहेत. त्याच्या प्रेमपत्रातील त्याचा मी तिच्याशी बोलायला, भेटायला केवढा अतृप्त, केवढा आतुर. तुला पत्र लिहिणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा विसावा आहे. कोऱ्या कागदावर मी तुझं नाव लिहितो ना, तेव्हा वाटतं मी कृष्णाच्या बासरीचा सूर होऊन तुला शिवे घालतोय. ही पत्र नाहीत खुळे, हा मी, माझा आत्मा. तू पॅरिसला असल्याचं कळलं तेव्हा खूप खूप बघावंसं, भेटावंसं वाटतं. पण नियतीचे फासेच असे पडले की यशवंतराव चव्हाण वाईला आले होते. जगतापांच्या वाड्यावर झालेल्या बैठकीला त्यांनी आबांनाही आवर्जून बोलावले होते. आबा तेथून आले आणि म्हणू लागले, आता बहुजन समाजानं राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची वेळ आली आहे. आबांचा निर्णय काय असतो ते तुला माहीत आहेच. माझा विरोधी पक्षांच्या विरोधात इतकाच फुसका ठरला. आणि मग सिव्हिल सर्व्हिसऐवजी पार्टी सेक्रेटरी, भारत दौरा, आमदार, केंद्रीय मंत्री असा वेगळ्या करिअरचा चढता आलेख. स्वप्नपूर्ती आबांचीच. लंडन, ऋषिकेश, हिमालय, गंगा, कलकत्ता अशा राजकीय भ्रमंतीत उर्मिलाच्या आठवणींची सोबत आहेच. मी कलकत्त्यात आहे. आज तुझा वाढदिवस. मी केकची ऑर्डर दिली आहे, ज्याच्यावर तुझं नाव लिहिलं आहे, उर्मिला.
आणि आबांचा तो निर्णय एक बातमी. काल माझा साखरपुडा झाला. आबांनी परस्पर निर्णय घेऊन टाकला. तुझ्या हिंदुस्थानला क्षमा कर. खासदार कन्येबरोबर विवाह, 2 मुलांना दिलेला जन्म, तिच्यातील त्याचे गुंतणे, पॅरिसहून तिच्या आलेल्या आणि न आलेल्या पत्रांनी त्याचे अस्वस्थ होणे. वर्ष झालं तरी तुझी खबर नाही. तू उत्तर पाठवतेस की सरळ तुझ्याकडे येऊ? ती प्रदर्शनानिमित्त दिल्लीला येताच त्याचा दिल्लीला जाण्याचा उत्साह, ती मुंबईला येताच तिच्या भेटीसाठीची त्याची आतुरता. पण आता आबांऐवजी मंत्री महोदयांवर नजर ठेवणारे पेपरवाले. माझं तुला हॉटेलमध्ये येऊन भेटणं म्हणजे पेपरवाल्यांच्या हाती कोलीत देणं असेल. प्रदीर्घ काळानंतर त्यांच्या घरात झालेल्या तिच्या भेटीने तो परत भूतकाळात परतलाय. परवा बेळगावला म्हणून जायला निघतोय, पण तिकडे जाणारच नाही. उर्मिला, मी तुझ्याकडे येतोय चोरून भेटायला. लहानपणी सारखाच लपंडा. त्याच्या अशा भेटीने उत्तेजित झालेल्या तिचा प्रौढ निश्चयाचा प्रश्न, तू माझ्याशी लग्न का करीत नाहीस? आता आबा, पेपरवाले यांच्यानंतर आणखी नियंत्रणे. आपण आहोत तसेच आणि तिथेच ठीक आहोत. रश्मी केवळ माझी बायकोच नाही, तर ती माझी जबाबदारी सुद्धा आहे. आणि माझी मुलं, ती तर आपल्याला कधीच माफ करणार नाही. आणि लोकांचं काय, ज्यांनी मला मतं दिली? शिवाय आपलं वयही साथ देणार नाही. तो तिच्यातून मुक्त होऊच शकत नाही. तू स्वतःला एकटी समजू नकोस. काही मदत लागली तर जरूर कळव. तिचं पत्रोत्तर न आल्याने तो अस्वस्थ होतोय. सरळ 5 गणीला तिच्या भेटीला जातोय. पण आता तो गोंधळ होतोय. तुझी काही पत्रे एका संपादकाच्या हाती पडली आहे. आता त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण सामाजिक नैतिक मूल्यव्यवस्थेचे आहे. त्याची ती मंत्रिपदाची प्रतिष्ठा, पती म्हणूनची निष्ठा, पिता म्हणूनची प्रतिमा, या साऱ्या समाजमान्य गोष्टींना त्याला जपायचं आहे. त्यासाठी प्रीतीच्या त्या निर्भर स्वप्नांचा बळी द्यावयाचा हा एकच रस्ता त्याला समोर दिसतो आहे. तू मला लिहिलेली पत्र त्यांच्या हाती लागली आहे. पण मी लिहिलेलं एक जरी पत्र त्यांच्या हाती लागलं तर मग मी संपलो. थोडं मन कठोर करावं लागेल. नाईलाज आहे. या पत्रांसकट मी लिहिलेली सर्वच्या सर्व पत्रे ताबडतोब जाळून टाक. दुर्दैवाने तुझे माझे असलेले संबंध मला जाहीरपणे नाकारावे लागत आहेत. पत्रकाराच्या हाती लागलेला पत्रव्यवहार हा एकतर्फी असून त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही असे चित्र उभे करावे लागेल. त्यासाठी पत्रे पाठवणारी बाई भ्रमिष्ट असल्याचे सिद्ध करावे लागेल. ते फारसे अवघड आहे असं नाही. तुझे यापूर्वीच मानसोपचार तज्ज्ञांचे रिपोर्ट्स, प्रिस्क्रिप्शन, सर्टिफिकेट्स मी मिळवली आहेत. पण अखेरीला त्याच्यासाठीच्या समर्पणानंतर त्याच्यातील आत्मशक्तीचे ते निर्भर रूप उत्कटतेनं प्रकट होतं. नुकताच ख्यातनाम चित्रकार उर्मिला इनामदार यांचा पार्थिव देह स्वतःच्या हाताने अग्नीच्या स्वाधीन करून परतले. मला तिथे बघून, तिचे अंत्यसंस्कार करताना बघून पत्रकारांच्या भिवया उंचावल्या होत्या हे माझ्या नजरेतून सुटले नाही. पापण्यांच्या कडांना न जुमानता काही अश्रू गालावर ओघळलेच. माझ्या आधीच काही तत्पर छायाचित्रकारांनी टिपूनही घेतले. त्या अश्रूंचा, त्या माझ्या मनस्थितीचा कोणताही काही अन्वयार्थ लावण्याआधीच मी काही सांगणार आहे जाहीरपणे. उर्मिला नावाचं एक सळसळतं वादळ होतं. ती माझ्या जगात आली. माझं जीणं तिनं समृद्ध केलं, उजळून टाकलं. न कळत्या वयापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही एकमेकांना पत्र लिहिली, शेकडो पत्र. त्या पत्रांनी आम्हाला इतकं घट्ट बांधून ठेवलं होतं
की आम्हाला वेगळ्या सप्तपदीची गरजच नव्हती. ती पत्रे मी जीवापाड जपणार आहे. होय, तिची माझी मैत्री होती. ती माझी सखी होती. तो माझा आधार होता. ते माझं प्रेम, माझं सर्वस्व होतं. ती संवेदनशील आहे, कलावंत आहे आणि तो निबर वास्तवतेच्या परिघातून सारखा जातो येतो आहे. विरोधी नाट्य त्यातून घडत असतं, पण त्याचे हे शेवटचं जाहीर कन्फेशन तिच्या एवढेच आत्यंतिक संवेदनशील आहे. पण ते काही अचानक अवतरलेलं नाही. त्याच्या या संवेदनशीलतेची मुळे तिने लिहिलेल्या त्याच्या शेकडो पत्रातील निर्भर वृत्तीत रुजवलेली असतात. हेही नाटकभर दिसत असतं आणि त्याच्यातून तिच्यातील संवादी नाट्य आकाराला आलेलं असतं. इथं तिसरा भाग संपवतो. धन्यवाद.